श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 3 जून, वार आहे बुधवार आणि या दिवशी आली आहे अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यामध्ये ही येणारी संकष्ट चतुर्थी त्रिभुवन संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि ही सुद्धा 3 वर्षातून एकदाच येत असते. म्हणून ही तिथीसुद्धा अधिक मासात आल्यामुळं खूप महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. असं म्हणतात की जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे श्रद्धेनं संकष्ट चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची सेवा करतो, त्या मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी विघ्न हे गणपती बाप्पा दूर करत असतात. हा महिना व्रत, उपासना, साधना आणि दानधर्म करण्यासाठी खूप पवित्र मानला गेला आहे आणि हे खूप फलदायी देखील मानलं जातं. या अधिक महिन्यामध्ये आपण केलेलं कोणतंही छोटं मोठं दान असेल, सेवा असेल तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटींनी फळ प्राप्त करून देत असतं. अधिक महिना हा जो आहे तर तो संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जातो आणि याच महिन्यामध्ये ही संकष्ट चतुर्थी आल्यामुळं या संकष्ट चतुर्थीचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. या दिवशी गणपती बाप्पांच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापराबरोबर या वस्तू जाळायच्या आहेत. या वस्तू आपण आपल्या घरामध्ये जाळल्यामुळं आपल्या घरातील वाद, भांडणे, वास्तुदोष, आपल्या घराला लागलेला नजर दोष हा नष्ट होईल. घरातील दरिद्रता कायमची दूर निघून जाईल. आपल्या घराची सतत भरभराट होत राहील. आपल्या घराची उत्तरोत्तर, घरातील व्यक्तींची देखील उत्तरोत्तर प्रगती होत राहील. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कापराबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत तर नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अधिक मासामध्ये काही गोष्टी करणं हे अत्यंत शुभदायी मानलं जात असतं आणि ते आपल्याला शुभ फळ देणारं सुद्धा असतं आणि त्यामध्ये आलेली आहे ही संकष्ट चतुर्थी. आता बघा, आपण दररोज आपल्या देवघरामध्ये कापूर तर आरती करताना जाळतच असतो. कापूर आपल्या घरामध्ये जाळणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष, नकारात्मकता हे दूर करण्याचं काम करत असतं. त्यासोबतच अशा काही खास तिथींना आपण जर कापराबरोबर काही वस्तू जाळल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील कितीतरी मोठ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि म्हणूनच कापूर आपल्या घरामध्ये जाळणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. आणि ही अधिक मासात संकष्ट चतुर्थी आल्यामुळं हा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आणि हा उपाय बघा, किंवा कापूर आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी जाळायचा आहे. तर संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा ही सेवा करायची आहे. तर यासाठी आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या ज्या वड्या आहेत तर त्या अगोदर एका वाटीमध्ये थोडंसं तूप घेऊन त्या तुपामध्ये भिजत आपल्याला ठेवायच्या आहेत. 5 मिनटं तरी आपल्याला त्या तुपामध्ये बुडवायच्या आहेत. आता बघा, ते या उपाय करायसाठी आपल्याला खोबऱ्याची अर्धी वाटी जी आहे तर ती लागणार आहे. सुकं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे. कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती वाटी ठेवायची आहे. त्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवल्यानंतरनं या भीमसेनी कापराच्या 5 वड्या ज्या आहेत तर त्या 5 वड्या आपल्याला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत. 5 लवंगा ठेवायच्या आहेत आणि जे तमालपत्र असतं तर त्या तमालपत्राचं 1 पान आपल्याला या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीनं या 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत. आता हे सर्व आपल्याला देवघरासमोर बसून करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. नंतरनं आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आता प्रज्वलित केल्यानंतरनं ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे. म्हणजेच गणपती बाप्पांचं संकटनाशक जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे. आणि हा उपाय करताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या हे आपल्याला उघडे करून ठेवायचे आहेत. आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायला घ्यायचा आहे. आता हे कापूर जाळल्यानंतरनं याचा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून आणायचा आहे. प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला हा कापुराचा धूर जो आहे तर तो फिरवून आणायचा आहे. आणि शेवटी परत आपल्याला देवघरासमोर यायचं आहे. आता देवघरासमोर आल्यानंतरनं आपल्याला हे भांडं तिथंच देवघरासमोर ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये येणाऱ्या ज्या पण अडचणी असतील, बाहेरील व्यक्तींनी काही घराला दोष लावलेले असतील किंवा नजर दोष लागलेला असेल, घरामध्ये सतत वाद होत असतील, कटकटी होत असतील, एकमेकांबरोबर घरातील व्यक्तींचं पटत नसेल, तर अशा ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच आपल्या घरामध्ये जी दरिद्रता आहे, गरिबी आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. आता बघा, जो कापूर आहे तर त्या कापुराचा सुवास म्हणजेच वास हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रियम आहे. आणि या वासामुळे माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या आपल्या घराकडे आकर्षित होतच असतात, आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून आपल्या घरातील सर्व दरिद्रता, गरिबी ही कायमची दूर होत असते. आपल्या घरामध्ये आपण बघा किती पण कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील त्या कष्टाचं, मेहनतीचं आपल्याला योग्य ते फळ भेटत नसेल, म्हणजे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल, तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हा एक अत्यंत साधा, सोपा पण प्रभावी उपाय आपल्याला या अधिक मासातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय फक्त आपल्याला म्हणजे बघा 3 वर्षातून एकदाच करता येणार आहे. कारण की अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येत असतो आणि त्यामध्ये येणारी ही त्रिभुवन संकष्ट चतुर्थी ही सुद्धा 3 वर्षातून एकदाच येत असते. म्हणून आपल्याला हा उपाय एकदाच करता येणार आहे 3 वर्षातून. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता संध्याकाळी 6 नंतरनं किंवा 7 नंतरनं तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालणार आहे. ज्या पण वेळी तुम्हाला वेळ भेटेल 12 वाजण्याच्या अगोदर, तर आपल्याला आपल्या घरामध्ये हा असा कापूर आणि त्याचबरोबर या 3 वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत. आता बघा, ह्या वस्तू जाळून थंड झाल्यानंतरनं किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी राहिलेली खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे. घरातील कोणत्याही व्यक्तींनी हे जे खोबरं आहे तर ते अजिबात खायचं नाही. किंवा घरातील लहान मुलं असतील तर ते खोबरं किंवा खोबऱ्याची वाटी खाणार नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे थंड झालं की लगेच आपल्याला निर्माल्यामध्ये हे ज्या वस्तू आहेत तर त्या ज्या वस्तूंची राख झालेली आहे तर त्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. खोबऱ्याची वाटीसुद्धा आपल्याला टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या 3 वस्तू संध्याकाळी कापराबरोबर तुमच्या घरामध्ये नक्की जाळून बघा. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही तुम्हाला हळूहळू दूर झालेली पाहायला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचा प्रभाव हा वाढलेला असेल.